मॉर्निंग, मी वीरसेन साळोखे. तुम्हा सर्वांचं आजच्या या विषयामध्ये समुपदेशन म्हणजे काय आणि समुपदेशनामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग केला जातो या लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. हे स्वागत करण्याआधी किंवा ही सुरुवात थोडीशी करण्याआधी काही गोष्टी आपण पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा सोप्या जातील, समजण्यास थोड्याशा सोप्या जातील, अशा आपण काही गोष्टी पाहणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे की तुमच्या सर्वांचं स्वागत मनसंवाद तर्फे, की तुम्ही आजच्या या सेशनसाठी हजर राहिलात आणि सर्वजण इथं जॉईन झालेले आहात एका क्लिकवरती. कारण सहसा असं होतं की आम्ही खूप जणांना सांगतो की अरे या, आणि त्यानंतर काही लोक खूप उशिरा जॉईन होतात. सो हे जॉईन न होता तुम्ही वेळेत इथे जॉईन झालात आणि आमच्यासोबत तुमची स्क्रीन शेअर केली, एक वेळ चांगला काढलात, यासाठी सर्वप्रथम आभारी आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आपण आजच्या विषयाकडे थोडेसे वळणार आहोत. आता आपला जो विषय आहे, जस्ट एक मिनिट द्या विषयासाठी. पण परत मला मेसेजेस येत आहेत की सर आम्ही जॉईन होतोय, जरा वेट करा म्हणून. ओके, सो परत एकदा हां, येस, थँक्यू. काउन्सिलिंग किंवा समुपदेशन याच्याविषयी ज्यांना ज्यांना थोडीशी माहिती आहे अशाने थोडंसं हँडरेज केलात किंवा काय म्हणतात की एक थंब दाखवला तरी चालेल. इथे काउन्सिलिंग किंवा समुपदेशन याच्याविषयी थोडंसं माहीत आहे. ओके, अनिल सर हँडरेज करतायत. ओके, मोहिनी मॅडम, शिंदे मॅडम, अभिषेक सर, दीपिका भोईर मॅडम, सविता मॅडम, नेहा मॅडम. ओके, येस, आय थिंक सो बऱ्याच जणांनी आता हँडरेज केलेला आहे, हात वर केलेला आहे, म्हणजे समुपदेशनाविषयी कुठे ना कुठे तरी ऐकलेलं तरी आहे, किंवा आपण असं म्हणूया की समुपदेशनाच्या रिलेटेड काही गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. काउन्सिलिंगचा कोर्स असेल, काउन्सिलिंगच्या काही गोष्टी असतील, त्यांनी कुठेतरी ऐकलेल्या आहेत, कुठेतरी जाणवलेले आहेत आणि हे केलेलं आहे. याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. सर्वात महत्त्वाचं, काउन्सिलिंगकडे जायच्या आधी मी थोडंसं त्याच्या रूटकडे जाऊया, म्हणजे थोड्याशा इतिहासाकडे जाऊया, कारण इतिहास आपल्याला याच्यातून भरपूर काहीतरी सांगत असतो. आता इतिहासामध्ये जायचं झालं तर मानसिक आरोग्य, आता हा मानसिक आरोग्याचा नवीनच ट्रेंड आलाय असं सर्वांना वाटतो. म्हणजे सर्वांना असं वाटतं की अरे आता मानसिक आरोग्य काहीतरी चालू झालं. अरे असं नाही आहे. मानसिक आरोग्य खूप आधी सुरुवात झाली होती. फक्त झालेलं असं आहे की कोरोनाच्या काळामुळे सर्वांना आता तो दिसून येत आहे की मानसिक आरोग्य काय आहे, कसं आहे, त्याचं काय केलं जातं आणि त्या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत. ऍक्च्युली डब्ल्यूएचओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य आपली संघटना जी आहे, त्यांनी खूप आधीपासून मानसिक आरोग्यासाठी काम केलेलं आहे. मग मानसिक आरोग्यामध्ये इतकं सारं काम करत असताना कोरोना नंतरच्या काळामध्ये त्यांना जाणवलं की मिलेनियर्स जे किड्स आहेत, आता जनरेशन एक्स आहे, जनरेशन वाय आहे, जनरेशन झेड आहे, त्यांना आत्ताच्या घडीला मानसिक आरोग्यामध्ये खूपशी गरज लागत आहे आणि त्या गरजेनुसार त्यांनी हे सर्व गोष्टी आपल्या समोर आता आणलेल्या आहेत. कारण आता डब्ल्यूएचओच्या मध्ये काहीसं थोडंसं संशोधन झालं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की आपला एक पीयूषिका ग्रंथी आहे आणि पीयूषिका ग्रंथीमध्ये आता कोरोनाच्या काळानंतर खूपसे बदल जाणवत आहेत. कारण काय झालेलं आहे, आपण खूपसा स्ट्रेस किंवा त्याच्यावरती ताणतणाव आतापर्यंत दिलेला आहे. त्याच्यामुळे भावनिक चढ उतार जे आहेत, विचारांचे चढ उतार असतील, ते सर्वांचे वाढलेले आहेत असं डब्ल्यूएचओ आता जरा थोडंसं मानत आहे. काही रिसर्च त्याच्यावरती झालेले आहे. आता हे सगळं होत असताना म्हणजे हल्लीचे काही फॅक्ट सांगतोय की काही गोष्टी अशा घडतात. आता एनसीआरबी म्हणजे कोण, तर आपले नॅशनल रेकॉर्ड क्राईम ब्युरो जो आहे, की ज्याच्यातून आपल्याला ठरवलं जातं की सर्वात जास्त क्राईम कोणत्या क्षेत्रामध्ये घडलेला आहे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे, ते ज्यावेळी कळलं जातं तेव्हा कुठे ना कुठेतरी, कदाचित तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल की फॉरेन्सिक सायन्स जो आहे किंवा त्यामध्येही आता सायकोलॉजी असेल, इव्हन मेंटल हेल्थ असेल, इव्हन काउन्सिलिंग असेल, याचा सुद्धा पार्ट कुठे ना कुठेतरी घेतला जात आहे. म्हणजे काउन्सिलिंगची ठिकठिकाणी मदत घेतली जात आहे, तर का घेतली जात आहे, काउन्सिलिंग इतकं महत्त्वाचं का ठरत आहे, हे आपण तिथे या सर्व आजच्या लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची आपल्या समोर जी गोष्ट असते की आपण पाहतोय की आता काउन्सिलिंगचं क्षेत्र वाढतंय. कारण आताच निर्मला सीतारामनचं बजेटिंग झालं. 60 लाख करोड रुपये मेंटल हेल्थसाठी आता खर्च करायचं ठरवलेलं आहे.
कारण WHO असं मानणं होतं, हे पूर्वीचं आहे, अगदी 2014ला माझी प्रॅक्टिस ज्यावेळेला सुरू झाली तेव्हाची गोष्ट आहे. 2014ला मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की चला जरा आपण ना आरोग्याची व्याख्या ठरवूया. WHOनं सांगितलं की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना की आपण आरोग्याची एक छोटीशी आता व्याख्या ठरवणार आहोत आणि ती काय असेल, कसे असेल ते आपण पाहणार आहोत. मग ते ठरवत असताना खूपसे शास्त्रज्ञ वगैरे सगळे एकत्र आले. इव्हन सगळ्या सेक्टर्समधले एकत्र आले. फक्त काय म्हणतात की फक्त सायंटिस्ट एकत्र आले किंवा डॉक्टर्स एकत्र आले असं न होता भरपूर सारे लोक एकत्र आले, भरपूर सारे क्षेत्रातील लोक एकत्र आले आणि एक व्याख्या ठरवण्याची झाली. तर ठरवताना त्यांनी 3च पार्ट महत्वाचे समोर ठरले. एक आहे फिजिकल, मेंटल आणि सोशल, हे 3 पार्ट समोर ठरले आणि व्याख्या बनवली गेली जी मराठीत अशी सांगितली जाते: शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या 3 स्तरावरती जी व्यक्ती निरोगी आहे त्याला आपण आरोग्यदायी म्हणू, इतकीच त्याची व्याख्या म्हटली गेलेली आहे. सो शारीरिक आरोग्य तर आपलं चांगलं, म्हणजे शारीरिक आरोग्यासाठी सायन्स खूप पुढे गेलेला आहे. अगदी कॅन्सरसारखे इलाज, एड्स सारखा इलाज, इव्हन कोरोना व्हायरसचा इलाज सुद्धा आपण शोधून काढलेला आहे. परंतु मानसिक आरोग्यात तितके आपण पुढे गेलेलो नाही. जवळजवळ 67 प्रकारचे मानसिक आजार आहेत आणि हे आजूबाजूला आपल्या फिरतायत, हे आपल्याला माहीत पण नाही आहे. बिकॉज ऑफ डायग्नोसिस नाही आहेत किंवा आपल्याकडे तितक्या चाचण्या होत नाहीत, तितक्या तपासण्या होत नाहीत आणि ते आजारी आहेत मानसिकरित्या हे आपल्याला माहीत नसतं, हेही लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर सामाजिक आरोग्य. मग सामाजिक आरोग्य म्हणजे काय? म्हणजे तुमचं असलेलं शारीरिक आरोग्य आणि तुमचं असलेलं मानसिक आरोग्य हे घेऊन तुम्ही समाजामध्ये कसं वावरता याच्यावरून तुमचं सामाजिक आरोग्य ठरतं. मग सामाजिक आरोग्यासाठी लाईफ स्किल वगैरे हा मोठा गोष्टी त्यांनी सुद्धा काढलेल्या आहेत, हेही सर्वांनी लक्षात घ्यावं. म्हणून मला तरी आता मला काय वाटतं ते मी नंतर येईनच, परंतु या सर्वांचा म्हणजे हा मानसिक आरोग्य असेल, हे समुपदेशन असेल, हे काउन्सिलिंग असेल, याच्या थोड्याशा इतिहासामध्ये जाण्याची आपल्याला खूप गरज आहे. आता इतिहासामध्ये जाताना थोडंसं इव्हन आपण सर्वात पहिला युरोपियन कंट्रीज किंवा युरोपमध्ये आपलं जे जिनिवा आहे, पॅरिस आहे, तिथं खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज पूर्वी होत्या, अजूनही आहेत. आणि त्या युनिव्हर्सिटीजमध्ये ते संशोधन चालायचं. अगदी सिग्मंड फ्राईड जी तिथलेच आहेत. सो त्यामध्ये ज्या वेळेला सर्वात महत्वाचं की सूर्यदेवतेचं एक मंदिर आहे, ग्रीकमध्ये मंदिर आहे सूर्यदेवतेचं. कदाचित थॉर वगैरे पिक्चर पाहिला असेल तर तुम्ही पाहिला असाल, त्यात एक सूर्यदेवता दाखवला गेलेला आहे. त्या मंदिराच्या वरती एक गोष्ट अशी लिहिलेली आहे जी त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेली आहे: हू यू आर, फाइंड द ट्रूथ, असं काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की अरे तुम्ही खरे कोण आहात, तुमची आयडेंटिटी काय आहे आणि ते सत्य शोधायच्या मुळापर्यंत जा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यावरूनच बायबलमध्ये एक वाक्य सुद्धा घेतलं गेलेलं आहे. ते असं आहे: जिथं सत्य तुम्हाला सापडतं, आय थिंक सो मला थोडंसं पुढं पाठीमागं होतं, परंतु जर काय सत्य तुम्हाला सापडलं तर अंधारातून तुम्ही बाहेर याल, प्रकाशात याल, असं तिथं म्हटलं गेलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे अंधार किंवा काय म्हणू प्रकाश यासारख्या गोष्टीमधून आपल्याला मानसिक आरोग्य वेगवेगळ्या स्वरूपात शिकवलं गेलेलं आहे. अगदी प्लुटो आहे, अगदी त्यानंतर सॉक्रेटिस आहे. या सगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या वैचारिक गोष्टीला चालना देणाऱ्या गोष्टी केल्या. तिथेच मेंटल हेल्थ सुरू झालं होतं. आपण जे वेगवेगळे धार्मिक शास्त्राच्या नुसार असलेलं चालू असलेलं तत्वज्ञान पाहतो, त्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा मानसिक आरोग्याचा भरपूर घटक समाविष्ट असतो आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा पाया ठरतो ते म्हणजे समुपदेशन. आता हे मी जरा सांगितलं की युरोपियन कंट्रीज मधलं सांगितलं. आता थोडं भारतीय गोष्टीमध्ये यायचं झालं तर आपण सर्वांनी रामायण तर पाहिलेलंच आहे. आपल्याला आय थिंक सो जे टीव्हीवरती रामायण होतं ते तरी आपण पाहिलेलंच आहे, वाचलेलं सुद्धा आहे आणि आपल्या त्या नसत आहे. त्या रामायणामध्ये एक रामायण असो किंवा आता दुसरं आहे आपलं महाभारत असो, त्या महाभारतामध्ये एक महत्वाचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे श्रीकृष्ण. आता तो श्रीकृष्ण जो रथावरती बसलेला आहे, सर्वांच्या पुढे बसलेला आहे आणि रथावरती बसून अर्जुन पाठीमागं बसलेला आहे आणि त्या अर्जुनाला केलेले जे उपदेश आहेत, सल्ले आहेत, त्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही ॲज अ काउन्सिलिंग म्हणून पाहू शकता. कारण काउन्सिलिंगमध्ये त्यानं तेच सांगितलेलं आहे. ज्यावेळेला काय म्हणतो श्रीकृष्ण असा म्हणतो, सॉरी आपला पार्थ म्हणजे अर्जुन असा म्हणतो की अरे माझ्या समोर उभे असलेले सगळे भाऊच आहेत, माझे भावंड आहेत आणि मी त्यांना कसं मारू, त्यांना कसं मी म्हणजे डेथ पर्यंत पोचवू, म्हणजे त्यांना मरणासन्न अवस्थेत मी कसं पाहू शकेन, कारण पुढे माझा गुरु आहे, माझे भावंड आहेत, मी काय करू. मग त्यावेळेला ते गीता समजून सांगण्याचं
किंवा ते सगळा जो उपदेश झाला गेलेला आहे त्याला आपण काउन्सिलिंग म्हणू. कदाचित सर्वांना एक गाणं सुद्धा माहीत असेल, विमोह त्यागून. हे गाणं सुद्धा फडकेंनी त्यांच्यावरतीच लिहिलेलं आहे की हे पार्था तुझं कर्तव्य विसरू नकोस, तू कर्तव्याला पुढे राखून काम कर, हे जे म्हटलं गेलेलं आहे त्यावरूनच म्हटलं गेलेलं आहे. सो हे महाभारतातलं उदाहरण आहे. इव्हन आपण रामायणामध्ये गेलो तर रामायणामधले छोटे छोटे उपदेश सुद्धा आपल्याला काउन्सिलिंगकडे घेऊन जातात. त्याग, समर्पण, संयम, या सगळ्या गोष्टी हे सगळं सांगतं धर्मशास्त्र आपल्याला. हे धर्मशास्त्राचं धर्मतत्वज्ञान त्याला आमच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. हे तत्वज्ञान कुठे ना कुठेतरी मानसिक आरोग्यासाठी पूरक असतं, म्हणजे मानसिक आरोग्य तुमचं चांगलं राखण्यासाठी असतं. सो हे तत्वज्ञानाचं कुठे ना कुठेतरी पाया मानसिक आरोग्यामध्ये रचला गेलेला आहे. आणि हा इतिहास आहे, आपला सर्वांचा इतिहास आहे. कदाचित आपण सर्वजण, मी असं समजेन की भरपूर सारे इथले लोक आहेत ते खेडेगावात असतील आणि खेडेगावात चावडी किंवा पार एखादा असतो, त्या पारावरती काही लोक येतात, एकत्र बसतात आणि भरपूर सारं बोलतात. सो त्या बोलण्याच्या प्रक्रियेला सुद्धा काय म्हटलं जातं, व्हेंटिलेशन म्हटलं जातं, जे काउन्सिलिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. की एखादी मनाची आपली असलेली भावना, द्विधा मनस्थिती एखाद्या समोर आपण ओकून सांगणे किंवा ते सांगणे आणि ते सांगून फक्त आपलं म्हणजे भांडं एक रिकामी करणं, मन रिकामं करणं, त्याला व्हेंटिलेशन असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे हा इतिहास आपल्या नसानसात आहे. म्हणजे काउन्सिलिंग असेल, काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, इव्हन मेंटल हेल्थ असेल, हा नसानसात आपल्या कुठे ना कुठेतरी आहे. फक्त काय झालेलं आहे, आता एका नव्या गोष्टीने त्याला सुरुवात करण्याची गरज आलेली आहे. त्याला एका सेक्टर्स म्हणजे एका क्षेत्राशी जुळवण्याची क्षमता तयार झालेली आहे आणि ते आहे मेंटल हेल्थ किंवा मानसिक आरोग्य. आता हे मानसिक आरोग्याचं क्षेत्र सुरुवात होत आहे. इतिहास सुद्धा आहे. इतिहास फक्त इथंपर्यंतच आहे का, नाही तर त्याच्या आधीही थोडंसं जाऊ शकता. म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ आपण पाहिला तर भरपूर सारे हॉस्पिटल्स उभा राहिले, तिथे सायकॅट्रिक केंद्र उभा राहिले, हा तिथे इतिहास आपण सांगू शकतो. इव्हन त्याचा आधी ब्रिटिशांचा काळ जर काही सांगायचा झाला तर मी स्वतः ठाणे मेंटल हेल्थ ठाणे जे हॉस्पिटल आहे, मनोरुग्णांचं हॉस्पिटल आहे, मी तिथे प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यावरती ना NM असं लिहिलेलं मी काहीतरी पाहिलं. आता ते NM काय लिहिलेलं आहे, कारण प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे असं त्याचं नाव आहे आणि तरीही जी गेट आहे त्या गेटवरती NM काय लिहिलेलं आहे असं मी शोधाच्या जर्नीमध्ये थोडंसं बाहेर पडलो. कारण ठाण्यात कुणालाही माहित नव्हतं की त्या ठाण्याच्या हॉस्पिटलवरती NM का लिहिलेलं आहे. मग आमच्या इथल्या काही लोक होते आमच्या हॉस्पिटलमधले, त्यांना मी विचारलं. मग त्यांनी सांगितलं की अरे ते NM लिहिलेलं आहे ते नरोत्तम माधवदास असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी, म्हणजे ते कोण होते तर मुंबई इलाख्याचे जे मोठे जमीनदार होते, त्यांनी जवळजवळ 150 एकर जमीन 1895 सालामध्ये ठाणे मनोरुग्णालयाला दान केली होती ब्रिटिशांच्या काळामध्ये आणि त्याच्यावरती उभं राहिलेले ते प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे आता सुद्धा उभे आहे. कदाचित कधीतरी तुम्ही भेट पण देऊ शकता. मग हे नरोत्तम माधव दास होते, ते राहायला होते आय थिंक सो परल आदर्शा तिथे कुठेतरी राहायला होते, मोठे जमीनदार होते आणि त्यांना जाणवलं की अरे मानसिक आरोग्यात किंवा अथवा म्हणूया की मनोरुग्णांसाठी कुठं जागा नाही आहे. कारण खूपशा देशातून वगैरे लोक यायचे आणि मुंबईमध्ये लोकांना सोडून द्यायचे आणि स्वातंत्र्यानंतर ही प्रकार भरपूर हा चालू होता. हा स्वातंत्र्यापूर्वीचा थोडासा ब्रिटिश काळाचा सांगतोय की काय केलं जायचं की ट्रेनमध्ये लोकांना बसवायचं आणि जिकडे ट्रेन जाईल तिकडे जाईल. सो आपल्या म्हणजे थोडंसं म्हणूया की आपल्या भारतीय इतिहास असो की मनोरुग्णांचा तो खूप काळा आहे थोडासा. कारण लोक त्यांना काय करायचं की ट्रेनमध्ये बसवून कुठेतरी पाठवून द्यायचं, कुठल्या तरी काशी यात्रा किंवा इकडे तिकडे जायचं आणि तिकडे सोडून यायचं, कुंभमेळ्यात जाऊन त्या लोकांना सोडून यायचं. कारण मनोरुग्णांना सांभाळणं इतकं सोपं अजिबात नसतं. एका घरात एक मनोरुग्ण असणं म्हणजे ते घर पूर्ण आजारी पडतं, कारण त्यांचं पूर्ण सामाजिक आरोग्य असतं ते डिस्ट्रॉय होत असतं. तरीही हा पार्ट खूप आपल्या भारतामध्ये चालायचा, अजूनही चालू आहे की मनोरुग्ण, मतिमंद, गतिमंद जर का मुलगा निपजला असेल किंवा असेल तर त्याला कुठं ना कुठे सोडून आलं जातं, घरातील त्या व्यक्तीला सोडलं जातं. हे असे होतात प्रकार. मग यापासून सुद्धा अजून हेही लक्षणात म्हणजे दिसून आलेलं आहे. आदिवासी जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अशा लोकांना चांगलं म्हणून सांभाळलं जायचं, देवाचा माणूस म्हणून सांभाळलं जायचं. इव्हन अजून खेड्यांच्यामध्ये ही ती प्रकार आहे. एखादी व्यक्ती गतिमंद, मतिमंद किंवा मनोरुग्ण जर का असेल तर त्यांना काहीतरी डिव्होशनल आहेत लोक म्हणून ती सुद्धा पूजली जायची. हा सुद्धा प्रकार आपल्याकडे आहे. हा भारताचा इतिहासाचा आहे. आणि हाच जर काय युरोपियन इतिहासांचा पाहिला की मनोरुग्णांचा इतिहास, तिथे काय होता तर तिथं असं होतं की एखादा मनोरुग्ण असेल तर त्याला विकत घेतलं
जायचं आणि सर्कसीमध्ये ठेवलं जायचं आणि त्यांना बघण्यासाठी तिकीटं लावली जायची, कारण ते कसे वागतात, कसे करतात. हळूहळू तो प्रकार तिकडून बंद झाला. आपल्या भारतामध्येही बंद झालेला आहे. आपल्या भारतामध्ये मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017 हा पास झालेला आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानुसार बऱ्याचशा गोष्टी आता बंद होत आहेत, हेही लक्षात घ्या. चांगली गोष्ट झालेली आहे. आणि हे सगळं होत असताना मी हे का सांगतो इतिहासापर्यंत, आता ब्रिटिशांच्या इतिहासामध्ये गेलो होतो. नरोत्तम माधवदास आपले जे ठाण्याला ज्यांनी 150 एकर जी दान केली होती त्याच्याविषयी बोलत होतो. त्याच्या आधीही आपण जर का पाहायला गेलं, संस्थानिक होते, भरपूर सारे संस्थानिक होते. शिवाजी महाराजांचा काळ म्हणू आणि तिथनं पेशवाई, त्या संस्थानिकांच्या काळामध्ये सुद्धा असे लोक असायचे, मनोरुग्ण वगैरे, आणि त्यांची एक वेगळी व्यवस्था राखली जायची. आता ती व्यवस्था काय असायची, एखादी धर्मशाळा किंवा शाळा असायची, ती त्यांना घ्यायची आणि त्यांना अगदी शेवटपर्यंत त्यांना सांभाळून म्हणजे शेवटपर्यंत त्यांना, म्हणजे त्यांचा अगदी जेवणाचा शेवट होऊपर्यंत त्यांची सेवा केली जायची. अशी भरपूर सारे संस्थानिक करायचे, म्हणजे जिथे जिथे असेल त्या देवालयात त्यांची सुविधा लावून जायचे. आता मी थोडंसं शिवाजी महाराज काळांच्या यामध्ये यासाठी जातोय, कारण याच काळामध्ये थोडंसं मनावरती खूप बोललं गेलेलं आहे. म्हणजे आपले संत तुकाराम असतील, त्यांनी बोललं गेलेलं आहे. आणि समर्थांचे कोणतीही ओळ उचलून घ्या, ती तुमच्या मनावरती दिसेल. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनासी शोधून पाहे. हे समर्थांचं वाक्य सुद्धा मेंटल हेल्थला घेऊनच आहे, हे नेहमी विसरू नका. म्हणून कोणतंही समर्थ रामदासांचं कोणतंही वाक्य घ्या, तुम्हाला मानसिक आरोग्यावरती भरभरून बोलल्यासारखं वाटेल. त्या समर्थ रामदासांच्या ज्या सगळ्या पंक्तीज आहेत किंवा त्यांनी रचलेलं सगळं काव्य आहे, त्यामध्ये एक आहे मनोविश्लेषण केलेलं आहे, वर्तन विश्लेषण केलेलं आहे आणि थोडंसं स्वबद्दल देखील बोललं गेलेलं. या 3 गोष्टींच्या विषयी बोललं गेलेलं आहे, ज्याला आता वेगवेगळ्या स्ट्रीम्स म्हणून, अगदी सायकोलॉजीच्या स्ट्रीम्स म्हणून आता पाहिले जात आहे, पण त्यांनीही ते लिहिलं गेलेलं आहे, हेही लक्षात घ्या. आता हा संस्थानिकांचा काळ किंवा शिवाजी महाराजांचा काळ, त्याच्याही आधी थोडंसं गेलं. अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये बहामनी वगैरे सल्तनत होती आणि मग तिकडे सुद्धा वलीज असायचे. कदाचित सर्वांना माहीत असेल का नाही माहीत नाही, आमच्या इथं रफी सर सुद्धा बसलेले आहेत, कदाचित त्यांना माहीत असेल. वलीज असायचे आणि ते वलीजची एक मोठीच्या मोठी यात्रा असायची. म्हणजे ते काय करायचे, ते वलीज म्हणजे इथले संतांची एक पदयात्रा असल्यासारखी असायची आणि ते एका गावावरून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावाला वगैरे जायचे आणि त्यांच्यासोबत अशा व्यक्तींना ते सांभाळण्यासाठी घेऊन जायचे. म्हणजे ते सुद्धा मनोरुग्णांची कुठे ना कुठेतरी सेवा करण्यामध्ये व्यस्त होते. आता त्याच्याही पूर्वी जर काय गेलं, यादवांचा काळ होता, चालुक्यांचा काळ होता, वकाटकांचा काळ होता, तर तिथेही मनोरुग्णांना वेगवेगळ्या प्रकारे ट्रीट केलं जायचं. इव्हन काही आपल्या साहित्यामध्ये सापडतं की अशा लोकांची एका वेगळ्या देवालयामध्ये किंवा एखाद्या जिथं भरपूर संख्येने लोक एकत्र राहतात तिथं त्यांची सेवा लावली जायची. सो अशा रीतीने हा थोडासा मनोरुग्ण लोक जे असतील त्यांची सेवा लावण्याचा पूर्वी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काही गोष्टी करण्याचा हा प्रयत्न झालेला होता. हल्ली तो सगळा पार्ट परत आता बदललेला आहे. मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017 आलेला आहे. त्याच्या अंतर्गत आता अशा लोकांची खास आता सरकारच काळजी घेत आहे, हे लक्षात घ्या. अगदी यामध्ये पाहायला गेलं तर व्यसनाधीन व्यक्ती असतात, मनोरुग्णांच्या मध्ये अगदी 67 प्रकारचे जे रोग आहेत तिथले सगळे लोक असतात. त्यांचे केअर गिव्हर्स म्हणजे अशा लोकांना सांभाळणारे लोक आहेत, त्यांची सुद्धा काळजी घेतली जाते. अशा प्रकारे हे आताचा इतिहास आणि सद्यस्थिती आपल्या भारतामध्ये सुरू आहे. कोरोनानंतर मी सर्वांना म्हणेन की कोरोनानंतर भरपूर जग बदललेलं आहे. मानसिक आरोग्य हे नवीन क्षेत्र सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये समुपदेशन हे जसं एका झाडाचं मूळ असतं तसं ते समुपदेशन राहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि समुपदेशनाविषयी म्हणजे समुपदेशन फक्त इतरांनाच द्यायचं आहे, इतरांच्यासाठीच मदत करायचं आहे. खूप जणांना असं वाटतं की समुपदेशन म्हणजे पुढच्या आलेल्या व्यक्तीला आपल्याला सॅटिस्फाय करणं म्हणजे समुपदेशन वगैरे, असं अजिबात नाही आहे. ते तुमच्या जीवनामध्ये मोठमोठ्या गोष्टी घडवू शकतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता मोठमोठ्या गोष्टी घडवू शकतं म्हणजे काय काय करू शकतं हेही आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. आता सर्वात महत्वाचं आहे समुपदेशन. तुम्हाला लक्षात नेहमी ठेवायचं आहे, समुपदेशन जर का तुम्ही स्वतः शिकलेलं असाल तर समुपदेशन तुम्हाला काही गोष्टी देतं, तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी काही गोष्टी देतं. आणि ते स्वतः पहिला घेतल्यानंतर जसं आम्ही नेहमी म्हणतो की अमृत पिल्यानंतर पहिला तुम्ही अमर होतात आणि मग ते तुम्ही दुसऱ्याला सांगता की अरे हा हे अमृत आहे, ते दुसऱ्याला प्यायला द्या. हे नेहमी लक्षात ठेवा. समुपदेशनाचे जे कोर्सेस
असतात ते अशा प्रकारे असतात. तो कोर्स म्हणजे किंवा जे समुपदेशन असतं ते पहिला स्वतःवरती अवलंबायचं असतं. स्वसमुपदेशन इज इम्पॉर्टंट. ते तुम्ही पहिला स्वतःवरती अवलंबायचं असतं. त्याचा स्वतः फायदा करून घ्यायचा असतो. त्याचे स्वतःचे काही तुम्हाला अनुभव यावे लागतात, मग ते दुसऱ्याला तुम्ही देऊ शकता. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर काय भांडं तुमचंच अर्ध भरलेलं असेल तर पुढच्याच्या भांड्यात काहीही देऊ शकणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. समुपदेशन एक व्यक्तिगत विकासाचा एक अत्यावश्यक पैलू आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तो शोधणे एखाद्या जीवनाच्या गुणवत्तेवरती तुमच्या परिणाम करतो. मग तो कसा करतो, काय करतो, हे आपण थोडंसं पाहणार आहोत. आता समुपदेशन हे काय आहे हे थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो. समुपदेशन एक उपचारात्मक प्रक्रिया आहे. म्हणजे त्याला टॉकिंग थेरपी असंही म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये मानसिक आरोग्यातले जे व्यावसायिक असतात, म्हणजे ज्याला मेंटल हेल्थ प्रोफेशनल म्हणतो, ते यामध्ये समाविष्ट असतात. जीवनातील वेगवेगळ्या आव्हानांना कशा प्रकारे तुम्ही सामोरे जाऊ शकता, कशा प्रकारे सामोरे जाता, हे सर्व काही समुपदेशन तुम्हाला समजावून सांगतं. स्वतःला म्हणजे पहिला तुम्हाला समजावून सांगतं, मग ते तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता. आणि समुपदेशनाचे ध्येय फक्त पुढच्याला सॅटिस्फॅक्शन देणं, पुढच्याला बरं वाटावं, समाधान वाटावं, हे नाही आहे. तर समस्यांचं मूळ काय आहे आणि ते मुळातून समस्या कशी संपून जाईल आणि त्यासाठी ती संपण्यासाठी ती पुढची व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः असाल ते सक्षम कसे व्हाल यावरती फोकस करतं किंवा यावरती लक्ष देतं. हेही लक्षात ठेवायचं आहे. पुढं आहे नकारात्मक विचार असतील, तुमचं वर्तन असेल, तुमचं भावना असतील, यासुद्धा ओळखण्यासाठी ते मदत करतं. यातील येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या कशा आपल्याला मॅनेजेबल करायच्या किंवा व्यवस्थापन त्याचं कसं लावायचं आहे हे सुद्धा यासाठी सुद्धा कार्य करतं. हे लक्षात ठेवा. आता हे समुपदेशनाचं थोडक्यात मी अर्थ सांगितलेला आहे. समुपदेशन कशा प्रकारे काम करतं किंवा म्हणजे काय हे थोडक्यात सांगितलेलं आहे. हे आता समुपदेशन कुठे कुठे चालतं, म्हणजे मेंटल हेल्थ सेक्टर तर वाढत आहे. तर हे समुपदेशन किंवा जे आपण काउन्सिलिंग म्हणतोय, काउन्सिलिंग कुठं कुठं चालत आहे. एक आहे शाळांच्या मध्ये समुपदेशन चालतं. त्यानंतर रुग्णालय म्हटलेले आहेत. जसं जसं मी म्हटलो की फक्त मी आता उपचार केला ते मेंटल हॉस्पिटलचा उपचार केला, परंतु शारीरिक जे आपण म्हणतो हॉस्पिटल्स आहेत ज्यामध्ये MBBS वगैरे डॉक्टर्स असतात, फिजिकल हॉस्पिटल्स आम्ही त्यांना असं म्हणतो, तिथे सुद्धा काउन्सिलिंगचा वापर केला जातो. माझा एक स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. मी निम्हॅन्स म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ बेंगलोर, इथं मी प्रॅक्टिससाठी होतो आणि प्रॅक्टिसमध्ये होतो त्यावेळेला मला तिथं कळालं की एका व्यक्तीचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं होतं आणि ऑपरेशन करताना ते डॉक्टर बसले होते आणि सांगितलं की हो तुमचं ऑपरेशन करायचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पहिला काउन्सिलिंग करून या, त्याशिवाय तुमचं ऑपरेशन होणार नाही. आता असं झाल्यानंतर मी त्या डॉक्टरांना म्हटलं, हो सर असं का म्हणता की ऑपरेशन विदाऊट काउन्सिलिंग तुम्ही कसं काय करणार नाही. तर तिथे एक रिसर्च असा झाला होता की ज्यांचं काउन्सिलिंग पहिला केलं गेलं होतं आणि त्यानंतर ऑपरेशन केलं गेलं होतं त्या व्यक्तींच्या मध्ये ऑपरेशनच्या बाबतीत ऍक्सेप्टन्स आला होता किंवा स्वीकृती आली होती की हो आपलं ऑपरेशन होणार आहे आणि त्यासाठी मेंटल प्रिपरेशन त्यांची झाली होती. आणि ते झाल्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतर जी सुधारण्याची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्यांना भरपूर सारे बदल जाणवले आणि ती लवकरात लवकर बरे सुद्धा होत होते. म्हणून तिथं ते प्रॅक्टिस करत होते की छोटे छोटे ऑपरेशन जरी असतील तरी पुढच्या व्यक्तीला काउन्सिलिंग केलं गेलं पाहिजे, त्यांच्या परिवाराला काउन्सिलिंग केलं गेलं पाहिजे की त्यामधून त्या परिवाराला सुद्धा ऍक्सेप्टन्स देणं की अरे हां तुमच्या मुलाचं एक अपेंडिक्सचं छोटंसं ऑपरेशन होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार आहात का, तुम्हाला काय वाटतं. मग त्यांना पण व्हेंटिलेट करू दिलं जातं. त्यानंतर त्या मुलाला सांगितलं गेलं होतं अरे हो तुझं अपेंडिक्स ऑपरेशन केलं जाणार आहे, अपेंडिक्स कुठं असतो, काय असतो, कसा काढतात, मग त्यावेळेला तुला कसं वाटू शकतं, काय वाटू शकतं, मग शरीराचा एक भाग काढून गेला म्हणजे तुझं काहीतरी नुकसान होतं असं नसतं. म्हणजे भरपूर सारं मोटिवेशनल गोष्टी वगैरे त्याच्याशी बोलल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर त्याचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन नंतर जवळजवळ महिन्याभरानंतर तो चांगल्या रीतीने सुधारणा सुद्धा त्याच्यामध्ये झाली होती, कारण केस थोडीशी क्रिटिकल सुद्धा होती. सो याचा वेगवेगळ्या टप्प्यांच्या वरती वापर केला जात आहे हे लक्षात घ्या. आता काही सायकॅट्रिक सेटिंग्ज आहेत तिथं सुद्धा काउन्सिलिंग केलं जातं. लीगल काउन्सिलिंग आहे तिथंही केलं जातं. HIV एड्सचं काउन्सिलिंग आहे, मध्ये आलं होतं ते कोरोनाचं सुद्धा काउन्सिलिंग आलेलं आहे. इव्हन टीबीचं सुद्धा काउन्सिलिंग आहे, टीबीचं काउन्सिलिंग सुद्धा केलं जातं. TB पेशंटचं पण काउन्सिलिंग केलं जातं. इव्हन एखादी व्यक्ती भारतातून दुसऱ्या देशात जाणार आहे आणि त्या दुसऱ्या देशात त्याला ॲडॅप्टेशन्स कसे करायचे आहेत ते सांगण्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग केलं जातं. एखादी व्यक्ती म्हणजे सोल्जर बनणार आहे, सैनिक बनणार आहे
त्याचं सुद्धा काउन्सिलिंग केलं जातं. एखादी व्यक्ती असेल ज्याला काहीतरी मोठं अचीव करायचं आहे आणि ते अचीव करण्यासाठी धडपडते, त्यांचंही काउन्सिलिंग केलं जातं. इव्हन एंटरप्रेनरशिप्स, ज्यांना बिझनेस मोठे मोठे उभे करायचे आहेत, त्यांना सुद्धा काउन्सिलिंग केलं जातं. या अशा वेगवेगळ्या सेटिंग्समध्ये वेगवेगळ्या लोकांना काउन्सिलिंग केलं जातं, हे लक्षात घ्या. काही ठराविक गोष्टी आता सर्वांच्या समोर आहेत. एक तर आत्महत्या प्रतिबंधक, व्यसनाधीनता, ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. इथंही काउन्सिलिंगची गरज निर्माण झालेली आहे आणि इथं पण केलं जात आहे. आता हे थोडंसं बोलत असताना आपण थोडंसं पाहूया की समुपदेशनाचे फायदे काय आहेत, म्हणजे स्वतःविषयीचे असलेले काही फायदे वगैरे आपण पाहूया. एक आहे की मानसिक आरोग्य सुधारण्यास तुमची मदत होते. सर्वात महत्त्वाचं, ज्या व्यक्तींना चिंता असते, नैराश्य असतं, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर असतो, छोट्या छोट्या गोष्टींना कोप अप करता येत नाही आहे, त्यांना आपलं थोडंसं भावना नियोजन करण्यामध्ये किंवा व्यवस्थापन करण्यामध्ये किंवा त्याच्याशी कोपिंग करणे म्हणजे काय, त्यांना सामना करणे. छोट्या छोट्या गोष्टींना काही जणांना टेन्शन येतं, अरे मी माझ्या बॉसला ना उद्या मला सुट्टी घ्यायची आणि मी सांगू कसं, याच्यासाठी सुद्धा काही जणांना टेन्शन येतं. मग त्या वेळेला सुद्धा तुम्हाला मानसिक आरोग्य तुमचं चांगलं राखणं, तुमच्यामध्ये धाडस आणणं, याच्यासाठी सुद्धा काय करतं, हे मानसिक समुपदेशन असेल किंवा काउन्सिलिंग असेल, हे तुम्हाला मदत करतं, हे लक्षात ठेवा. काही म्हणजे ज्याला आपण कोपिंग मेकॅनिझम्स म्हणतो, त्याला थोडक्यात मराठीमध्ये सामना करण्याची यंत्रणा असंही म्हटलं गेलेलं आहे. खूप मला माहिती आहे वेअर्ड वाटतं, परंतु हे कोपिंग मेकॅनिझम्स जे आहेत, जे कोपिंग मेकॅनिझम्स तुम्हाला काय करतं की तुम्हाला वेलबिंग तुमचं चांगलं ठेवण्यास मदत करतं. एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या परिस्थितीला सामोरे कसं जावं, त्याच्यासाठी मग स्ट्रॅटेजी कशी हाकावी, त्यामध्ये आपण यशस्वी झालो अपयशस्वी झालो तरी आपला मेंटल स्टेट कसा राखायचा आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुमचं मदत करतं, ते म्हणजे काउन्सिलिंग करतं, हे लक्षात घ्या. दुसरं आहे, तुम्हाला एक चांगले संवादक तयार करतं. म्हणजे काय करतं की संवादक कौशल्य. आता संवादक कौशल्याला आपण इथे असं म्हणू की तुम्हाला उत्तम कम्युनिकेटर बनवलं जातं. कम्युनिकेटर म्हणजे संवादक, जो दुसऱ्यांशी चांगल्या रीतीने संवाद साधतो, अशा व्यक्तीला कम्युनिकेटर किंवा आपण संवादक असं म्हणतो, ते बनवलं जातं. आता हे जर का तुम्ही काउन्सिलिंग शिकला तर काउन्सिलिंगमध्ये खूप मोठा एक पार्ट आहे टीएचा, ट्रान्झॅक्शन अनालिसिसचा. ते ट्रान्झॅक्शन अनालिसिसच यासाठी आहे की त्यामध्ये सांगितलं जातं की तुमचं संभाषण कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, समोरच्याचे तुम्ही कसं बोललं पाहिजे, त्याच्याविषयी तुमच्या व्ह्यूज कसे असले पाहिजेत, हे त्यामध्ये सांगितलं जातं. मग तिथं तुम्हाला तुमचं जे संभाषण कौशल्य ज्या वेळेला विकसित होतं, त्यावेळेला तुम्हाला कशामध्ये मदत होते. एक तर तुमचे व्यक्तिगत ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या सुधारतात. संवादन कौशल्य तुमचं चांगलं झालं की तुमचं फॅमिलीबरोबर असलेलं नातं सुधारतं, म्हणजे कौटुंबिक नातेसंबंध तुमचा चांगला होतो. इव्हन तुम्ही जिथं काम करत असाल, बॉसबरोबरचं रिलेशन तुमचं चांगलं होतं. इव्हन तुमचे कलिग असतील त्यांच्याबरोबरचं चांगलं होतं. इव्हन तुम्ही येता जाता जर काय तुम्हाला लोकल ट्रेन्स किंवा बसमध्ये असेल, तिथे सुद्धा चांगलं होतं. हे कसं फक्त आणि फक्त संवाद कौशल्यामुळे होत असतं, हे लक्षात ठेवा. याचा एक मी माझा स्वतःचा असलेला अनुभव सांगतो. कदाचित मी काही जणांना याचा पूर्वी सांगितला होता. मी दररोज ज्या वेळेला लोकलनं प्रवास करत असतो, लोकलनं प्रवास करताना खूप गर्दी असते आणि एकाच सीटवरती आपण 3 जण आम्ही बसलो होतो आणि तिघांच्यामध्ये सर्वात कडेला मी होतो आणि त्यानंतर 4थ्या सीटसाठी कोणी ना कोणीतरी विचारत असतं. आपल्या सर्वांना अनुभव असेल लोकलच्या लोकांना तरी खास. मग ज्यावेळेला मी 3ऱ्या सीटवरती बसलो होतो त्यावेळेला एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं थोडंसं उद्धटपणे किंवा थोडं रागावून किंवा थोडंसं चिडून असं बोलल्यासारखं झालं की भैया अंदर सरको, असं त्यानं म्हटलं. म्हणजे थोडंसं आत सरका, असं खूप रूडली त्यांना बोललं होतं. आणि ते बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती व्यक्ती होती ती खूप थोडीशी एजेड पण होती आणि त्यांना थोडं सरकवण्यासाठी सांगितलं होतं. मला ते रूडली सांगितलं होतं, रागाच्या भरात वगैरे सांगितलं होतं. मला ज्यावेळेला त्याने सांगितलं त्यावेळेला मी जर काही त्याला उत्तर दिलं असतं की म्हणजे नाही उठूंगा वगैरे वगैरे, मी नाही उठणार, तुम्हाला काय करायचं आहे करा, तर तिथं 100% भांडणं लागले असते. मग तसं न करता मी माझं स्टेशनही जवळ आलं होतं आणि स्टेशन जवळ आल्यानंतर म्हटलं, मी त्यांना म्हटलं आजोबा तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता, मी उभं राहतो म्हटलं. आणि मी चट करून उभा राहिलो तिथे. उभं राहिल्यानंतर अक्षरशः ते डोळ्यामध्ये पाणी तरलं आणि म्हटलं की अहो दादा, म्हटलं मी तुम्हाला उठायला नाही सांगितलं, फक्त आत सरकायला सांगितलं, मला उठवण्याचं तुम्हाला अजिबात हेतू नव्हता, असं वगैरे तो मला कन्व्हिन्स करत होता. मग हे कन्व्हिन्स करतामध्ये मी त्यांना सांगितलं की अहो खरोखर माझं स्टेशन आलेलं आहे, मी उतरणारच आहे, तुम्ही बसून घ्या म्हणून मी त्यांना सांगितलं. तरीही ज्या वेळेला मी जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या 3ऱ्या सीटवर बसली नव्हती. सो इथं एक
संवाद माझा चांगला होता. पुढच्या व्यक्तीचं मी थोडंसं वर्तनाचा अंदाज लावू शकत होतो, विचारांचा अंदाज लावू शकत होतो, म्हणजे ह्या काउन्सिलिंगचा उपयोग तिथे करू शकत होतो. म्हणून मला ती परिस्थिती हाताळता आली किंवा मग त्या ठिकाणी माझी भांडणच झाली असती. सो ही जी दररोजची आपली असलेली छोट्या छोट्या घटना असतील, छोट्या छोट्या गोष्टी असतील, यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग खूप काही मदत असतं. त्याच्यानंतर पुढं आहे की तुम्हाला एकतर म्हणजे निर्णय क्षमता तुमच्यामध्ये डेव्हलप करण्यात, म्हणजे थोडंसं म्हणू की निर्णय क्षमता तुमची सुधारण्यात एकतर तुम्हाला काउन्सिलिंग मदत करतं, पण निर्णय क्षमतेच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला चटकन निर्णय कसे घ्यावेत, त्यानंतर सुधारित निर्णय क्षमता तुमची कशी असावी, या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग तुम्हाला शिकवतं. खूप जणांना अनुभव सुद्धा असेल की निर्णय क्षमतेमध्ये आपण पाठीमागे पडतो, कारण ज्या वेळेला आपल्याला निर्णय घ्यायचे असतात आपण त्यावेळेला कधीच निर्णय घेत नाही. एखादी वेळ येऊन जाते आणि ती वेळ येऊन गेल्यानंतर खूप जण असतात की अरे मी त्यावेळेला हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, तो निर्णय घ्यायला पाहिजे होता, आणि हा निर्णय घेतला तर तो चुकला, मग हा कसा चुकला, हा कसा बरोबर आहे. आणि काही वेळेला निर्णय आपण घेतो आणि तो कसा बरोबर आहे हे सगळ्यांना सांगत फिरतो, आणि काही वेळेला निर्णय घेतो आणि तो चुकला म्हणून त्याचं प्रायश्चित्त करत बसतो. मग तो बरोबर आहे की चुकीचा आहे हेच समजण्यात आपल्याला आयुष्य निघून जातं खूप जणांचं. म्हणून मानसिक आरोग्य तुम्हाला हे शिकवतं की निर्णय कसा घ्यावा, तो चटकरण कसा घेतला पाहिजे, आणि तो निर्णय घेण्याची कला कशी असते हे सुद्धा काउन्सिलिंग तुम्हाला शिकतं. म्हणून सर्वात महत्वाचं असतं निर्णय क्षमता तुम्हाला शिकणं, कारण फ्रिक्वेन्सी तुमची खूप कमी लागते निर्णय क्षमता घेण्यासाठी. कारण ती त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर काय तुम्ही निर्णय नाही घेतलं तर काय होतं, काहीतरी अनर्थ होऊ शकतो, हेही लक्षात घ्या. खूपसा परत लोकलचा माझा प्रवास असतो. खूप वेळेला ज्यावेळेला प्रवास चालू असतो आणि गर्दी खूप बसलेली असते त्यावेळेला मुद्दाम मी अगदी तो पुढचा लोकलचा जो ड्रायव्हर असतो, लोको पायलट असतो, त्या लोको पायलटच्या रूममध्ये मी मुद्दाम शिरतो आणि सांगतो त्यांना, ओ भैया बहुत सारी गर्दी है, सो मैं यहाँ तक ही जाने वाला हूँ, ठाणे तक जाने वाला हूँ, तो बेड लावता हूँ. ते एखादं दुसऱ्याला ॲडजस्ट करून घेतात. मग त्यावेळेला मग मी बोलत असतो, मग जे येतील समोर त्यांच्याबरोबर बोलायचं, हा माझा धंदा आहे. ओके, मी त्या लोको पायलट बरोबर बोलतो की काय होतं काय नाही होत वगैरे वगैरे वगैरे. मग तो सांगतो की मला बारीक नजर ठेवावी लागते, मग ते रूल चेंज झाले की नाही मला पाहावे लागते. रूल चेंज झालेला असतो परंतु खूप वेळेला तो झाला काही नाही यासाठी पण मला निर्णय घ्यावा लागतो. कधीचे अचानक कोणतरी आडवं येतो त्यावेळेला मला ब्रेक दाबताना पण काळजी घ्यावी लागते, कारण एकतर पुढच्या व्यक्तीला इजा होऊ शकते किंवा मागं असणाऱ्यांना अचानक ब्रेक लागला तर त्या ठिकाणी सुद्धा इजा होऊ शकते. सो मला खूप निर्णय घ्यावे लागतात. मग तिथं मी हळूहळू शिकलो की हा निर्णय क्षमता तिथं कशी त्यांची काम करते, काय करते. लोको पायलट्स दिवसातले आपले लोक असलेलेच लोको पायलट्स, मग त्यांना कळतं की यस या प्रकारे निर्णय घ्यायचा आहे, त्या प्रकारे. आता त्यांचा तो दररोज कौशल्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, कारण त्यांचं दररोजचं ते कामच आहे. तरी पण ती त्यांची निर्णय क्षमता त्यांचे सजग राहून म्हणजे कॉन्शियस राहून त्यांना घ्यावी लागते, हे लक्षात घ्या. आता हा झाला परत लोकलचा माझा असलेला अनुभव. आता लोकलच्या अनुभवाच्या पण पुढे जातो. मी कधी कधी बेस्टनं पण प्रवास करतो आणि मुद्दामनं परत ड्रायव्हरच्या जवळ जायचा. मग ड्रायव्हरच्या जवळ तो मोठ्याच्या मोठा भोंपो असतो, तो भोंपोसारखा वाजवत असतो. अरे मी म्हणतो अहो भोंपो कशाला सारखा वाजवता, त्रास होत नाही का रे. अरे नाही मला त्रास होऊ देत आपण्याचा, पण पुढचे लोकांना तो त्रास होता कामा नये, त्यांना एखादी इजा होऊ शकते. कारण छोट्या छोट्या गाड्या असतात, टू व्हीलर असतात आणि त्या अचानक मध्ये येत असतात, मध्ये सायकलवाला येत असतो, चालणारा कोणतरी येत असतो. त्यात त्यांना 2 दरवाजे असतात आणि 2 दरवाज्यावरती कोणतरी टाटकळत उभं राहिलेलं असतं. मग ती चालवताना बरोबर बाजूच्या गाडीला नाही धडकणार हे पाहावं लागतं. सो किती सजग राहावं लागतं. आपल्याला वाटतं की असंच असतं ना त्यांचा जॉब, म्हणजे ड्रायव्हर असतील, लोको पायलट्स असतील, किती सोपा जॉब असतो, कसा जॉब असतो आपल्याला असं वाटतं, पण नाही, तितकं ते सजग राहून घ्यावं लागतं. आणि तो निर्णय घेण्याची जी क्षमता असते, जो तात्काळ घेण्याचा जो डिसिजन मेकिंग असतो तो आपल्याला शिकावा लागतो. म्हणून हे नेहमी लक्षात घ्या की काउन्सिलिंग जो असतो तो काउन्सिलिंगमध्ये तुमची निर्णय क्षमता चांगली होते. मग ती निर्णय क्षमता कशी घ्यायची असते, काय असते ते सुद्धा त्यामधून तुम्ही शिकू शकता. आणि स्वतःची एक चांगलं कॉन्शियसनेस, एक समजता, एक सजगता त्यातून वाढते, हेही लक्षात ठेवा. पुढचं आहे की तुमच्या त्या निर्णय क्षमतांच्या मध्ये असलेली तुमची मूल्ये, तुमची उद्दिष्टे याचा सुसंगतपणा येतो आणि तुमचा प्रवास आहे तो तिकडेच चालतो, हेही लक्षात ठेवा. म्हणजे थोडं जसं घोड्याला कसं लगाम घातलेला असतो ना समोर, त्या प्रकारचा प्रवास तुमचा कुठे ना कुठेतरी सुरुवात होतो. आता पुढचा आहे सांगतोय तो की काउन्सिलिंगचा मदत अजून कोणत्या भागामध्ये होते ते.
सर्वात महत्वाची तुमची व्यक्तिगत वाढ होते याच्यातून, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमची बलस्थानं कोणती आहेत, माझ्याकडे कोणती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला पाहता येतं समुपदेशनामध्ये. त्यानंतर तुमच्या कमकुवत बाजू कोणत्या आहेत ते तुम्हाला पाहता येतं. मग त्यामध्ये वाढ कशी करायची, म्हणजे ती कमकुवत ज्या माझ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती काम कसं करावं लागेल, माझ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कशा मला जपून ठेवता येतील, त्या कशा वाढवता येतील, याकडे मदत करतं. आता हे समुपदेशक ज्यावेळी स्वतः आपण करतो काम, त्यावेळेला गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. आणि परत सजगता वाढते, तुमच्या स्वतःच्या विषयीची असलेली एक आत्मभावना असते प्रत्येकाची, आणि ती आत्मभावना म्हणजे तुमचा असलेला कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी स्वतः एक इम्पॉर्टंट व्यक्ती आहात हे तुम्हाला समजतं. आणि या प्रकारे समुपदेशन तुमच्या लाईफमध्ये थोडंसं लाईफ चेंजिंग बदल तुम्हाला घडवून आणतं. आता हे समुपदेशनाविषयी मला हे सांगायचं होतं की समुपदेशन कुठं कुठं तुमच्या आयुष्यात मदत करतं, कशा प्रकारे मदत करतं ते पाहिलं. आता समुपदेशन कधी घ्यावं हे थोडंसं आपण पाहूया की कधी कधी घ्यावं. मी सांगितलं की समुपदेशन जर काय तुम्ही शिकलेलं असाल तर हे तुमच्या आयुष्यात मदत करतं, पण याच्याही पलीकडे जाऊन समुपदेशन कधी घ्यावं, कसं घ्यावं, कोणत्या परिस्थितीमध्ये घ्यावं, या बाबतीतही आता आपण थोडंसं बोलणार आहोत. अशा अनेक परिस्थिती असतात आपल्या आयुष्यामध्ये जिथं आपल्याला खरंच बाहेरच्यांची मदत हवी असते. जसं मी नेहमी एक उदाहरण देतो, आपल्या पाठीला आपला हात जात नाही, खूप कमी लोकांचा जातो. ओके, कौतुक करायला कोणाचा तरी बाहेरचाच हात आपल्याला लागतो. आंघोळ करताना साबण लावण्यासाठी आपल्याला हात दुसराच लागतो. त्या प्रकारे काही वेळेला स्वसमुपदेशन जरी असलं तरी समुपदेशन काही वेळेला आपल्याला घ्यावं लागतं, किंवा मी म्हणेन की ती समुपदेशनाची आपल्याला मदत घेण्याची वेळ येते आणि ती घ्यावी, ती खूप चांगली असते, हेही लक्षात घ्या. मग काउन्सिलिंग कधी कधी घ्यावं हे थोडंसं आपण पाहूया. तर पहिला आहे की तो नातेसंबंधातील समस्या, म्हणजे व्यक्तिगत नातेसंबंध भरपूर असतात. त्या व्यक्तिगत नातेसंबंध म्हणजे नवरा बायको आपण पाहू, आई वडील, हे सगळे आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी असतील, या सगळ्या नातेसंबंधातील ज्यावेळेस समस्या निर्माण होतात, अगदी तुमच्या मित्रांच्या मधल्या असलेल्या, मैत्रिणींच्या मधल्या असलेल्या समस्या, या सगळ्या समस्या असतात. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, समुपदेशन घ्यावं लागतं. मी माझ्याकडे एक आलेली केस मी तर थोडंसं सांगेन की 2 माझ्या अशा मैत्रिणी आल्या होत्या माझ्याकडे की त्या जिवलग मैत्रिणी होत्या, आणि त्या मैत्रिणी होत्या आणि त्यांच्यामध्ये भांडणं झाली होती. आणि का ते थोडासा गैरसमज होता, आणि त्यामुळे ती इतकी टोकाला भांडणं गेली होती की ते एकामेकाच्या घरापर्यंत गेल्या होत्या. मग ज्या वेळेला काउन्सिलिंगला आल्या त्यावेळेला मी त्या दोघींना विचारलं. दोघींचंही म्हणजे मैत्रिणी म्हणून एकामेकाला खूप चांगल्या होत्या, एकमेकांच्यावरती खूप चांगलं प्रेम होतं, एकामेकाशिवाय त्या राहू शकत नव्हत्या. परंतु काहीतरी गैरसमज झाला होता, आणि तो गैरसमज दूर करण्यासाठी एकमेकाला त्यांचं जे बोलणं होतं ते पूरक नव्हतं. मग त्यासाठी एक मेडिएटरची गरज लागते. त्यावेळेला काउन्सिलर मेडिएटर म्हणून त्यावेळेला काम करतो, आणि ते जो नातेसंबंधातील समस्या असतात ते सोडवतो. नवरा बायकोंची भांडणं असतात, खूप छोट्या छोट्या कारणांच्यावरून भांडणं असतात. म्हणजे अगदी मोबाईलमध्ये नवरा सारखाच असतो, बायको मोबाईलमध्ये सारखेच असते, आणि मग त्याच्यातून होणारे वाद, काहीतरी छोटे छोटे, सासूनं असं म्हटलं, मग सासऱ्यानं असं म्हटलं, असे छोटे छोटे वाद, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा ॲज अ मीडिएटर म्हणून काउन्सिलिंगची मदत घेणं खूप गरजेची असते, आणि ती घ्यावी, खूप चांगली सुद्धा असते, हे लक्षात घ्या. काउन्सिलिंगची मदत घेणं म्हणजे तुमच्या काहीतरी म्हणू की तुम्ही वेडे झालेला आहात असं अजिबात नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं आहे तणाव आणि चिंता. खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यात आजूबाजूला घडत असतात, आणि त्यामुळे आपले तणाव किंवा चिंता वाढत जात असते. म्हणजे अगदी ऑफिसचे वाद असतील, अगदी फायनान्शियल क्रायसिस असेल, अगदी घरगुती काही वाद असतील, इवन काही छोट्या छोट्या कारणांच्यामुळे आलेले प्रेशर असेल, या सगळ्या गोष्टींच्यामुळे तणाव किंवा चिंता वाढते. आणि तणाव आणि चिंता ज्या वेळेला वाढते त्यावेळेला त्या तणावाचे स्रोत कोणते आहेत हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं असतं. मग त्यावेळेला काउन्सिलिंगची मदत तुम्हाला घेणं खूप गरजेचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. पुढचं आहे ट्रॉमा आणि पीटीएसडी. पीटीएसडी म्हणजे मग अशा मी सांगितलं होतं की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ज्याला म्हटलं जातं. आयुष्यात एखादी अशी अचानक घटना घडते की त्याचा आयुष्यावरती ट्रॉमा बसतो आपल्या. म्हणजे एखादी घटना असते ती वारंवार आठवते, आणि ती सारखी इतकी आठवते की ती सुईसारखी टोचते. म्हणजे मी नेहमी म्हणतो खड्यावरून चालणं खूप सोपं असतं, पण बोटात गेलेला एक दगड असतो ना, तो चालण्यात आपल्याला खूप त्रास देत असतो. त्यासारखे ट्रॉमा असतात. ते ट्रॉमा तुम्हाला सतत पिंचअप करत असतात, आणि तो ट्रॉमा ज्या वेळेला तुम्हाला येतो त्यावेळेला
त्यासाठी सुद्धा काउन्सिलिंगची मदत घेणं खूप गरजेचं असतं. खूप जणांच्या लाईफ म्हणजे खूप जणांचं जीवन असतं खूप संघर्षमय ठरलेलं असतं आणि त्या संघर्षमयामध्ये त्यांचा अपमानजनक स्थिती असेल, अचानक झालेली कोणाची तरी डेथ असेल, म्हणजे जवळच्या व्यक्तीची झालेली नवरा बायको भाऊ बहीण आई वडील यांची झालेला मृत्यू असेल, अचानक व्यक्ती सोडून गेलेली असेल, या सगळ्याचा ट्रॉमा कुठे ना कुठेतरी आयुष्यात बसतो. तो आघात झालेला असतो आणि तो ज्या वेळेला तो आघात होतो हे नेहमी लक्षात ठेवा. तो आघात झाल्यानंतर त्याच्यावरती काउन्सिलिंगची मदत घेणं खूप गरजेचं असतो. तो पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर असतो. त्याचा परत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, सुरुवातीला त्रास असतात, त्याची समस्या निर्माण होते, पुढे जाऊन मग त्यांचे मानसिक आजार तयार होतात आणि त्याचे मानसिक विकारामध्ये त्याचं रूपांतर होतं. हेही विसरून जायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. पुढं आहे तुमची मानसिक आरोग्याची स्थिती जर काय चांगली नसेल, मानसिक स्थिती जर काय चांगली नसेल, म्हणजे तुम्हाला वारंवार उदासीनता येते, नैराश्य येत आहे, चिंतासारखी वाटत आहे, इतर मानसिक गोष्टी ताणतणावाने भरल्यासारख्या वाटत आहेत, काही लक्षणं जाणवत आहेत, वर्तन आपलं ठीकसं चालत नाही आहे, भावनिकरित्या सारखं कुचंबल्यासारखं वाटतंय, सारखं ब्रोकअप झाल्यासारखं म्हणजे सारखं रडावंसं वाटत आहे, असं जर का मानसिक स्थिती जर का आपली बिघडलेली असेल, सारखं सारखं रडू येतंय, विचार संपतच नाही आहेत असं वाटतंय, तर त्यावेळेला देखील तुम्ही समुपदेशनाची मदत घेऊ शकता, हे लक्षात घ्या. मग ती समुपदेशनाची मदत घेऊन ते व्यवस्थापन कसं करावं, काय करावं, यासाठी तुमचं वेलबिंग कसं सुधारावं यासाठी पण मदत होतं. पुढं आहे जीवनातील स्थित्यंतर. खूपसं काही गोष्टी घडतात आयुष्यात, स्थित्यंतर घडत असतात. जसं की कोरोनाच्या काळात जवळजवळ लाखभर फॅमिली मुंबईतून उठून आपापल्या गावी वगैरे गेले. हे मोठ्याच्या मोठं आयुष्यात त्यांचं झालेलं स्थित्यंतर होतं. काही काळ आपल्याला देश सोडून दुसऱ्या देशात जावंसं लागतं, तो स्थित्यंतर मोठा असतो. बायको म्हणजे एखाद्या मुलगीचं लग्न होतं आणि अचानक ती कोणाची तरी बायको होते आणि तिला एक शहर सोडून दुसऱ्या शहरांच्या मध्ये जावं लागतं, ते स्थित्यंतर घडतं. त्यावेळेला देखील काउन्सिलिंगची मदत घेणं गरजेचं असतं. यासाठी प्री आणि पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग खूप महत्त्वाचे किंवा मदत करत असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे खूप काही मोठे बदल घडतात किंवा करिअरमधले बदल घडतात. करिअर अचानक कुठं ना कुठे न उचलून आपल्याला कुठेतरी टाकतं. घटस्फोट आयुष्यात एक घडतो, त्याच्यामुळे तुम्हाला ट्रॉमा होऊ शकतो त्याचा, ते स्थित्यंतर घडतं. एखाद्या जवळच एखादं मोठं नुकसान होतं, ते स्थित्यंतर घडतं. एखाद्या संक्रमणाचा काळ चालू असतो आणि तो संपतच नाही, म्हणजे तो संघर्षाचा काळ संपतच नाही, त्यावेळेला सुद्धा काउन्सिलिंगची गरज असते, मोटिवेशनची गरज असते. त्यासाठी सुद्धा तुम्ही समुपदेशन घेऊ शकता. थोडंसं नेव्हिगेशनचं काम काउन्सिलर करत असतो. नेहमी लक्षात ठेवा, गुगलच्या जर काय तुम्ही नेव्हिगेटर जर काय वापरला असाल, म्हणजे जे मॅप म्हणतो गुगल मॅप जर काय तुम्ही वापरला असाल, तुम्हाला आत्ता जिथे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे ते जर काय तुम्ही काय म्हणतात की मला जायचं आहे अमुक दिल्लीला जायचं आहे, तर तो रस्ता दाखवणारं जसं काम करतं तसं तुम्हाला हे काउन्सिलिंग काम करत असतं. ते नेव्हिगेट करून देण्याचं काम काउन्सिलर करत असतो. जिथे आहात आणि तुम्हाला जिथे जायचं आहे तिथला मधला एक दुवा काउन्सिलर म्हणून बनत असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. भावनिकरित्या कोणत्या तरी संघर्षातून जात आहात त्यावेळेला मदत करतं, हे लक्षात ठेवा. मानसिकरित्या खचलेले आहात त्यासाठी मदत करतं, त्यावेळेला देखील तुम्ही काउन्सिलिंगची मदत घेऊ शकता. वर्तनामध्ये बदल जाणवत आहेत, वर्तन इतरांना आपलं आवडत नाही आहे, अचानक आवडणं बंद होत आहे, त्यावेळेला काउन्सिलिंगची मदत घेऊ शकता, हेही लक्षात घ्या. म्हणून शेवटी थोडंसं आता ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा निष्कर्ष म्हणू किंवा सगळ्याचा थोडासा सार जर काय काढायचा म्हटला तर समुपदेशन हा व्यक्तिगत विकासाचा एक आवश्यक पैलू आहे, जो प्रत्येकाच्या जीवनाच्या गुणवत्तेवर एक लक्षणीय परिणाम करू शकतो. त्याचं म्हणजे भरपूर सारा सराव यामध्ये लागतो. व्यक्तीच्या असलेल्या भावना, त्याचे असलेले विचार, या सगळ्यांच्या मध्ये एक दुवा म्हणून समुपदेशन किंवा समुपदेशनाच्या गोष्टी मदत करतात, हेही लक्षात घ्या. ताणतणाव व्यवस्थापन करणे असेल, तुमची मानसिकता थोडंसं एका ठिकाणावरती किंवा ताळ्यावरती आणण्याचं काम असेल, कॉन्शियसमध्ये राहणं, सतत जागृत राहणं, सजग राहण्याची जी म्हणजे काय म्हणतो सजग राहण्याची जी मदत असते ते काउन्सिलिंग किंवा समुपदेशन करतं, हेही लक्षात घ्या. कोपिंग मेकॅनिझम्स म्हणजे एखाद्या गोष्टीला परिस्थितीला सामना करण्याची तुमची यंत्रणा आहे ती चांगली विकसित करू शकतं, हे लक्षात ठेवा. एक कम्युनिकेशन, चांगलं निर्णय घेणे, आयुष्यात एका वेगळ्या नजरेनं पाहणे किंवा आयुष्याच्या एका वेगळ्या पहिल्या तीरावरती जाण्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग तुम्हाला मदत करू शकतं.
अशा प्रकारे हे काउन्सिलिंग तुमच्या आयुष्यामध्ये मदत करतं. अशा प्रकारे याचा एक थोडासा आपण सार काढूया. आणि काउन्सिलिंग हे एक उभरतं आत्ताचं करिअरचं क्षेत्र आहे. काउन्सिलिंग हे मानसिक आरोग्याचा बेस आहे, एक मूळ आहे. त्याचाही तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकता असं मला वाटतं. आणि थोडंसं म्हणजे संपलेलं नाही आहे ऑब्व्हियसली, पण इथं माझं बोलणं थोडंसं थांबवतोय. काही प्रश्न असतील तर मी घेईन आणि त्याच्या पुढे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊन मग आपण अजूनही बोलू शकतो. येस, कोणाला काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल तर हँड रेज सुद्धा इथं तुम्ही करू शकता. येस, कोणाला काही बोलायचं आहे, हँड रेज करायचं आहे. समजतंय का? काय खूप काही डोक्यावरून गेलं असं होत नाही ना? समजतंय सर, छान पद्धतीने. येस, थँक्यू प्रणाली मॅडम. त्यानंतर आणखी कोणाला हँड रेज करायचा आहे, बोलायचं आहे? यस प्रशांत सर बोला. सर मग आता ही काउन्सिलिंग प्रोसेस ऑनलाईन राहील का कशी राहील? काउन्सिलिंग, हा येस, खूप छान तुम्ही एक प्रश्न विचारलेला आहात. सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांनी नेहमी लक्षात ठेवा, काउन्सिलिंग किंवा जे समुपदेशन म्हणतो त्याच्या दोन पद्धती आहेत. आता दोन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत? एक प्रत्यक्ष पद्धती आहे आणि एक अप्रत्यक्ष पद्धती आहे. आता प्रत्यक्ष पद्धत म्हणजे काय? जर समुपदेशक आणि लाभार्थी म्हणजे ज्याला क्लायंट असंही म्हटलं जातं, क्लायंट तुमच्या समोर येतो आणि विथ फॅमिली येतो किंवा एकटा येतो. मग ते दोघंही तुम्ही समोर असतात आणि ज्या वेळेला ते काउन्सिलिंग केलं जातं त्या प्रोसेसला प्रत्यक्ष पद्धती म्हटल्या जातात. आता प्रत्यक्ष पद्धतीचे फायदे काय आहेत? तर क्लायंट तुमच्या समोर असतो, हे नेहमी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तो क्लायंट तुमच्या समोर असतो आणि त्या क्लायंटला मग तुम्ही त्याच्या प्रश्नांच्या वरती उत्तर देत असा म्हणू किंवा ते काउन्सिलिंग प्रोसेस तिथं सुरुवात असते, जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीचं बॉडी लँग्वेज कळतं, त्याची भाषण किंवा त्याचा फेस रिडिंग तुम्ही करू शकता. त्यावरून काही गोष्टी तुम्हाला कळतात की समोरासमोर असल्यामुळे त्याच्या आत्ताची असलेली मानसिक अवस्था समजते. हे काही असलेले फायदे. तोटे म्हटलात तर एखादी व्यक्ती असते जी काउन्सिलिंगला प्रत्यक्षरित्या येऊ शकत नाही, खूप लांबून यावं लागतं, त्या दगदग वगैरे होते किंवा येण्याचंच अनुत्सुक असतात, हे त्याचे तोटे असतात. अप्रत्यक्ष पद्धत अशी असते की जे ऑनलाईन काउन्सिलिंग करणे, फोनवर करणे, ईमेलद्वारे करणे, इव्हन झूमद्वारे करणे, या ज्या गोष्टी आहेत ज्याला अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये घेतलेल्या आहेत. याचे सुद्धा फायदे आहेत की व्यक्ती जिथं असेल किंवा जो क्लायंट जिथं असेल तिथून तो तुम्हाला अटेंड करतो, वेळ तुम्ही त्याला देऊ शकता, टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करू शकता, हे त्याचे फायदे आहेत. तोटे असे आहेत की कधी कधी फोनवर किंवा ऑनलाईन पद्धतीने खोटे बोलण्याची जास्त शक्यता असते. ऑब्झर्वेशन जो पार्ट असतो काउन्सिलिंगचा तो तिथे मिसआउट होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे दोन त्याचे प्रकार पडतात काउन्सिलिंगचे, हे नेहमी लक्षात ठेवा. यस, समजले का सर? काउन्सिलिंगचे प्रकार ऑनलाईन, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष. हॅलो सैदा मॅडम, काय बोलताय का? तुमचा आवाज येत नाही आहे. हो सर. हा बोला. येस, अजून कोणाला बोलायचं आहे का? कोणाला हँड रेज करा प्लीज. येस, हँडरेज कोण करतंय का? प्लीज त्याने अनम्यूट व्हावं, कारण कदाचित मला इथे दिसत नाही आहे. सर हॅलो. हा येस बोला सर. हा सर, काउन्सिलिंग मध्ये कल्चरचा रोल काय मध्ये येतो का? समजा जर एखादा क्लायंट आपला वेगवेगळ्या धर्माजातीचा असेल आणि त्यांचे विचार पद्धती जर वेगवेगळ्या असतील तर आपल्याला एक काउन्सिलर म्हणून कुठला दृष्टिकोन किंवा काय या गोष्टीचा विचार करावा लागतो? सर्वात महत्वाचं आहे की काउन्सिलिंग हे बायस नसतं किंवा कोणत्याही जाती धर्माला किंवा घेऊन अजिबात नसतं. परंतु काउन्सिलिंगच्या WHOचा एक रूल आता नवीनच त्यांनी पास केलेला आहे. आपला जो अलाइड प्रोफेशनल ऍक्ट 2018 आहे त्यामध्ये सुद्धा ऍड त्यांनी केलं गेलेलं आहे. काही फेथ रिलेटेड काउन्सिलिंग सुद्धा सुरू केलेलं आहे. फेथ रिलेटेड म्हणजे ज्या धर्माचे लोक असतील
त्या धर्मानुसार त्यांना सुद्धा काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलं जातं. हाही पार्ट केलेला आहे. परंतु आताचा जो सध्याचा युजीएससीचा आपला असलेला युजीसी असो किंवा आताचा असलेला जो ट्रेंड आहे भारतातला जो सर्वमान्य आहे तो असाच आहे की तो कोणताही फेथ रिलेटेड अजिबात नाहीये आणि तो सर्वसामान्य न्यूट्रल स्वरूपात काउन्सिलिंग केलं जातं. एखादी व्यक्ती एखादा फेथ मानते म्हणजे एखादा धर्म जात पात एखादे विचार वगैरे मानते तर तो पार्ट त्यांच्यापुरतच ठेवला जातो. परंतु काउन्सिलिंगमध्ये त्याला कोणत्याही प्रकारचं लेबलिंग केलं जात नाही, क्रिटिसाइज केलं जात नाही. उलट त्याच्या असलेल्या खूप सारी गोष्टी म्हणजे ज्या त्याचा जो धर्म जात पंथ आहे त्याच्याविषयी आदर व्यक्त करूनच मग पुढचं काउन्सिलिंग केलं जातं. यस अभिषेक सर, समजतंय? हा येस सर. यस दीपिका मॅडम आय थिंक सो हँड रेज करताय. हॅलो. हां बोला. हा सर, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो जसं आपला आता पहिला रूल आहे की आपल्याला कोणालाही जज नाही करायचंय किंवा आपले व्ह्यूज नाही मांडायचे. यस. तर आपल्याला फक्त ऐकून घ्यायचं, हा बेसिक आपला आहे. आणि त्यात आता तुम्ही जसं ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या ह्याच्यात सांगितलं तर ऑनलाईन मधला जो एक साईड हे आहे साईड इफेक्ट तर समोरचा माणूस खोटाही बोलू शकतो किंवा इन रियालिटी पण आपण जेव्हा ऑफलाईन बसू शकतो. हॅलो मॅडम. माणूस खोटं बोलतो कारण त्यावेळेला आपली भूमिका काय आहे. हॅलो. सर्वात महत्वाचं. हॅलो दीपिका मॅडम, जरा थोडक्यात परत एकदा रिपीट करता. हा सर, ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणी पण असते समजा समोरचा क्लायंट आपल्याशी खोटं बोलतो आणि ते आपल्याला त्याच्या बॉडी लँग्वेज वरून दिसून आलं किंवा समजा कपल समजा हे चालू आहे कपलची काउन्सिलिंग चालू आहे तर एखाद्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर तिथे त्याची चूक जाणवते किंवा तो चुकीसाठी पण आपलीच बाजू खरी मांडायचा प्रयत्न करतो. अशा वेळी जर एखादी गोष्ट अशी असेल तर त्यावेळेला आपली भूमिका काय असतात. सर्वात महत्वाचं काउन्सिलिंगमध्ये कोणत्याही प्रकारची आपण भूमिका मांडत नाही. वी आर नॉन बायस्ड. पुढच्या व्यक्तीला वेळ दिला जातो मॅडम परत काउन्सिलिंगला येण्यासाठी, परत त्याने काउन्सिलिंगच्या सुविधा प्राप्त करण्यासाठी. होप सो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे कारण तुमचा आवाज ब्रेक होत होता. येस मॅडम, अजून काही त्यात मिसआउट झालंय का माझं प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये? हॅलो हॅलो मॅडम. हा सर, ऐकलं मी आन्सर. हां हां. मला फक्त तेवढंच विचारायचं होतं तुम्हाला. येस 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 थँक्यू. थँक्यू. अजून बाकीचे कोण? सर नमस्कार सर, मला विचारायचा एक प्रश्न. समजा जरी काउन्सिलिंगला एखादी पेस्ट आपल्याकडं हे आई बाबा एखाद्या मुलग्याला घेऊन आलेत आपल्याकडे काउन्सिलिंगला आणि त्याचं काउन्सिलिंग करा म्हणतात, पण आपल्याला असं वाटतंय की काउन्सिलिंगची गरज ही फक्त त्या मुलग्यापुरती मर्यादित नसून त्या पूर्ण कुटुंबाला आहे. तर त्यामध्ये आपण त्यांना कसं कन्व्हिन्स करावं की त्यांना, कारण ते घेऊन आलेले असतात आणि त्यांच्याकडे मोठा रोल असतो. हा येस, खूप छान प्रश्न विचारलात. मी जवळजवळ 7 वर्ष झालं चाइल्ड काउन्सिलिंगमध्ये काम केलेलो आहे आणि चाइल्ड काउन्सिलिंगमध्ये काम करताना मला एक ती गोष्ट जाणवते की आई वडिलांचे स्वतःचे काहीतरी प्रश्न असतात आणि त्यांना असं वाटतं की अरे नाही मुलग्यातच काहीतरी फॉल्ट आलेला आहे आपल्या किंवा मुलगाच काहीतरी चुकतोय सो चला त्याला काउन्सिलिंग करून येऊया म्हणून येतात. आणि प्रत्यक्षात ज्यावेळेला काउन्सिलिंगला बसल्यानंतर मुलगा किंवा मुलगी असते त्यांना भेटल्यानंतर असं कळतं की अरे हा दे आर नॉर्मल म्हणजे त्यांना काही झालेलं नाहीये. मग ज्यावेळेला आई वडिलांना बोलल्यानंतर कळतं की अरे हा यांच्यात कुठेतरी वाद आहे. सो सर्वात महत्वाचं आहे जर का एखाद्या व्यक्तीला ओढून ताणून जर काय काउन्सिलिंगला तुम्ही आणलेलं असाल तर तिथं काउन्सिलिंग होत नाही. काउन्सिलिंग मनापासून घेण्याची इच्छा असावी लागते, ते एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दुसरं की त्यावेळेला जे आई वडील असतील त्या आई वडिलांना आपल्याला खूप ट्रिकी लेवलला जाऊन किंवा खूप आपल्या काउन्सिलिंग कौशल्याचे तिथे तंत्रे वगैरे वापरून आपल्याला काय करावं लागतं की त्यांना ही गोष्ट सांगावी, पचनी पडून द्यावी लागते की नाही आम्ही मुलांचे काउन्सिलिंग करणार आहे पण असं वाटतं की त्या ठिकाणी जरा तुमचंही त्या ठिकाणी रोल एक महत्वाचा आहे सो आम्ही तुम्हालाही काउन्सिलिंग सुरू करतोय असं थोडंसं सांगावं लागतं आणि मग ते थोडेसे तयार होतात काउन्सिलिंगसाठी. असं जर काय केलं म्हणजे ते एक तंत्र आहे की तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करता की यस सर किंवा यस मॅडम तुम्हाला फक्त आम्ही मुलाचं काउन्सिलिंग करूच पण तुमचंही काउन्सिलिंग करायचं आम्हाला थोडीशी गरज वाटते. ते एक तंत्र आहे, ते तंत्र शिकणं खूप गरजेचं असतं अभिषेक सर. थँक्यू सर. यस. आणखी कोण बोलतंय?
येस, मगाशी अभिषेक सरांनी खूप छान प्रश्न विचारला होता. त्यामध्ये आढळलं होतं की धर्म, जात, धर्म, पंथ किंवा एखादा विचार समोर ठेवून केलं जाणारं काउन्सिलिंग असतं, त्याला फेथ काउन्सिलिंग असं म्हटलं जातं. काही काउन्सिलर्स आता असेही तयार होत आहेत की गीता जी आहे त्या गीतेवरती करणं गेलेलं काउन्सिलिंग असंही असतं. इवन ख्रिश्चन जर का समाजामध्ये तुम्ही पाहिलेलं असाल, त्यांच्या तिथं असलेलं एक पूर्वीपासून एक काउन्सिलिंगचा बॉक्स पूर्वीपासूनच असतो की ज्यामध्ये व्हेंटिलेशन बॉक्स असतो. तिथे येतात लोक आणि आपल्या समस्या सांगतात आणि ते फादर तिथे उत्तरं देतात वगैरे. हा सुद्धा प्रकार जातो. तिथेही फेथ काउन्सिलिंग काम करतं. आता काही असे पण काउन्सिलर्स आता आणि परत तयार झालेले आहेत की जे कुराणाच्या वर्सेसनुसार किंवा त्या आयतनुसार सुद्धा काउन्सिलिंग केलं जातं. त्याला सुद्धा फेथ काउन्सिलिंग म्हटलं जातं. सो तो सुद्धा काउन्सिलिंगचा एक प्रकार आता समाजमान्य होत आहे, हेही लक्षात घ्या. म्हणजे फक्त त्या रिलेटेडच काउन्सिलिंग तिथं केलं जातं, त्या धर्मा रिलेटेडच असतं. यस, अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? कारण मला वाटते मी एकतर भरपूर साऱ्या प्रश्नांची ऑलरेडी उत्तरं दिलेली आहेत किंवा मी जे दिलेले लेक्चर आहे ते खूप डोक्यावरून गेलेलं आहे. या दोन्ही पैकी एक काहीतरी गोष्ट घडलेली असणार आहे म्हणून सगळे शांत आहात. असं काही झालंय का? प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत ऑलरेडी, त्यामुळे असं ओके, प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत म्हणून असं झालेलं आहे. ओके, थँक्यू सर. यस, अभिषेक सर परत हँड रेज करतात. यस सर. सर मला असं विचारायचं की काउन्सिलिंग सेशनला ज्यावेळी आपण घेतो त्याची वेळ मर्यादा ही किती असावी, आणि दुसरी गोष्ट आपल्या चर्चा या भरकटतात कधी कधी काउन्सिलिंगला जर लॉंग टाइम सेशन मध्ये झाल्या, तर त्या कसं कंट्रोल करावं या संदर्भात थोडंसं यस, सर्वात महत्वाचं आयडियल काउन्सिलिंगची वेळ जी ठरवली गेलेली आहे ती 45 मिनिटं आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. 40 ते 45 मिनिटं ही आयडियल वेळ ठरवली गेलेली आहे. आयडियल वेळ. तरीही त्याच्या वरती जर काय काउन्सिलिंगची तुमची फेज जात असेल तर इट इज नॉट रॉंग, म्हणजे ते चुकीचं आहे असंही समजू नये, हे लक्षात घ्या. दुसरी, चर्चा भरकटली जाते म्हणून काउन्सिलिंग शिकणं गरजेचं असतं. काउन्सिलिंगमध्ये चर्चा खूप कमी असते आणि काउन्सिलिंगचा पार्ट खूप वेगळा असतो. काउन्सिलिंग आणि चर्चा हे खूप डिफरंट गोष्टी आहेत आणि खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की आपण खूप सारे बोललो, खूप काही चर्चा केलो, खूप काही पुढच्याला म्हणजे सॅटिस्फॅक्शन दिलं बोलण्यातून, नॉलेजमधून, मी काय आहे, मी कसा आहे, वेगवेगळ्या काय म्हणतात की स्टोरीज वगैरे फेकून पुढच्याला मारल्या, केसेस पुढच्याला मारल्या, म्हणजे मी खूप चांगलं काउन्सिलिंग केलं. तर काउन्सिलिंग ती प्रोसेसच नाही आहे. काउन्सिलिंग हे कौशल्य आहे जे पुढच्या व्यक्तीला सक्षम बनवण्यासाठी असतं. त्यामध्ये स्वतःचं नॉलेज दाखवण्याची तिथं अजिबात गरज नसते. अभिषेक सर, म्हणून तुम्ही प्रश्न विचारत असाल असं मला वाटतं, कारण खूप काही चर्चा ह्या काउन्सिलर आय एम द ग्रेट किती आहे या भूमिकेतून पुढे नेत असतो. बरोबर का? येस सर, कारण कसं होतं काउन्सिलिंग मध्ये ऍक्टिव्ह लिस्निंग पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे सुरुवातीला, आणि ते आजकाल आपल्याला समाजामध्ये मिळत नाही, त्यामुळं कदाचित आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला. यस यस येस. ज्योती शिंदे मॅडम काहीतरी विचारतायत. यस, मी एकच मिनिटं हे करतो. ज्योती शिंदे, ओके, आय थिंक सो त्यांची कमेंट कुठेतरी वर खाली अडकली. ओके, हॅलो सर, सगळे मदर चाइल्ड मोस्ट ऑफ द टाइम मेंटल हेल्थ प्रॉब्लेम फेस करतायत, पण मदर एज्युकेट नसली तर तिला कळत नाही, समजत नाही की नक्की काय होत आहे ते. माझ्या मुलींना किंवा मुलांना कोणीतरी काय केलं आहे किंवा अशा परिस्थितीमध्ये काय काय. यस, मला असं वाटतं की इलिटरेसी म्हणजे अज्ञानी असणं किंवा आपण ज्याला म्हणतो की अडाणी असणं म्हणजे समजूतदार नसणं, हा प्रकार थोडासा उलटा आहे. भरपूर सारे लोक आपण अशी पाहिलेले आहेत की जे स्वतः अडाणी आहेत, त्यांना वाचता लिहिता येत नाही, परंतु व्यवहार ज्ञान त्यांचं चांगलं आहे. सो तुम्ही जो शब्द वापरता या ठिकाणी एज्युकेटेड नसले, माझा अर्थ असा आहे त्या ठिकाणी की ती व्यक्ती व्यवहार चातुर्य त्याच्याकडे नसणे किंवा व्यवहारिक गोष्टी त्याच्याकडे नसणे, असा मी तिथं अर्थ घेतो. मग ती साधी भोळी व्यक्ती ठरते आणि मग त्यांना थोडंसं सांगणं किंवा या गोष्टीसाठी तयार करणं खूप गरजेचं असतं. लिहिता वाचणं येणं म्हणजे एज्युकेशन नाही, हेही सर्वांनी लक्षात घ्यावं. आणि
आता इथं आपण ज्या पिढीचे आपण लोक बसलेलो असू त्यामध्ये आपल्याला असं जाणवतच असेल की आपल्या घरात एखादी अडाणी व्यक्ती होतीच, परंतु व्यवहार चातुर्य त्यांच्याकडे चांगलंच होतं. सो अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाचं आहे की एक सजगता महत्वाची आहे. पेरेंट्स जर का एज्युकेटेड नसतील तर त्याचा काही संबंध नाही, चाइल्डला आपण चांगल्या रीतीने तयार करू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा काउन्सिलिंगच्या माध्यमातून. काही गोष्टी मात्र पेरेंट्सना सांगाव्या लागतात, त्यासाठी मात्र काउन्सिलिंगची तंत्र कौशल्य तुम्हाला आत्मसात करावी लागतात, हेही घ्या. यस, सिंगल मदरचा प्रश्न मोठा आहे मॅडम. सिंगल मदरसाठी वेगळे सेशन्स घ्यावे लागतात, भरपूर सारे वेगवेगळे सेशन्स घ्यावे लागतात, वेगवेगळ्या गोष्टी तिथे काम कराव्या लागतात. हेही लक्षात घ्या. यस मोहिनी मॅडम, एखादा अग्रेसिव्ह अल्कोहोलिक क्लायंट कशा पद्धतीने हँडल करावा? अग्रेसिव्ह अल्कोहोलिक पेशंटसाठी नियमावली दिली गेलेली आहे मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017, आय थिंक सो सेक्शन 5 मध्ये आहे. त्यामध्ये जर काय अग्रेसिव्ह अल्कोहोलिक क्लायंट जर काय असेल तर त्याला पकडायचं आहे पहिला आणि जवळचे असलेलं सायकॅट्रिक सेंटरमध्ये ऍडमिट करायचं आहे. अग्रेशन ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला मग आपल्याला काय करायचं आहे की तिथं काउन्सिलिंग असेल किंवा बाकीचे ट्रीटमेंट्स आहेत त्यावेळेला चालू करायच्या आहेत. येस, शिवाजी शिंदे सर काहीतरी हँड रेज करतायत. येस, शिवाजी शिंदे का शिवाजी पाटील, सॉरी. येस, शिवाजी पाटील सर, हँड रेज होता तुमचा. हॅलो. हा बोला सर. हा सर, आपला सुसाईड केस मध्ये पोलीस स्टेशनला तर माहिती द्यावी लागते का आपल्याला? नाही, परत एकदा प्लीज. सुसाईड जर कोणी सुसाईड करायचं आपल्याला त्यांनी फोन केला की मी सुसाईड करतोय, आज मला काउन्सिलिंग करा, तर ती माहिती अगोदर पोलीस स्टेशनला द्यावी लागते का पोलीस स्टेशनला? सर, सर्वात महत्वाचं आहे की सुसाईडची जर काही केसचा फोन तुम्हाला आला आणि काउन्सिलिंग जर काही करायचं असेल तर तत्काळ तुम्हाला काउन्सिलिंग करावं लागतं. काउन्सिलिंग करून म्हणजे एक त्याला मी म्हणतो की रिस्क मॅनेजमेंट त्यावेळेला लगेच करून त्या काउन्सिलिंग आत्महत्येच्या फेजमधून बाहेर काढावं लागतं. त्यानंतर त्याच्या जवळचे असलेल्या नातेवाईकांना कळवणं खूप गरजेचं असतं. सुसायडल आयडियलेशन्सच्या गोष्टीमध्ये सुसाईड आयडियलेशन म्हणजे काही लोकांना आयडियाज असतात सारख्या सुसाईड करण्याच्या, त्यावेळेला त्यांच्या नातेवाईकांना कळवणं खूप गरजेचं असतं. पोलीस स्टेशनला गरज नसते. आत्महत्या जर का त्याने केली असेल तर त्यावेळेला तुम्हाला कळवावं लागतं, हे मात्र नक्की. येस, सत्यवान तांबे सर बोला. हँडरेज आहे तुमचा. ओके, आणखी कोणी बोलणार होतं? मगाशी अनम्यूट झालं होतं. प्लीज, इथं काही गोष्टी दिसत नसतात त्यामुळं यार. ओके, तर असं समजतो की तुमचे प्रश्न एकतर संपलेले आहेत. ज्यांना वाटतं की मला बोलता येतं पण इतक्या लोकांच्या समोर कसं बोलू, तर त्यांनी इथे हे करून टाकू शकता, मेसेज लिहून टाकू शकता, काही अडचण नाही आहे. त्या प्रश्नाचे उत्तर इथे दिले जातील. यस, मी आता थोडीशी माझी ओळख करून देतो, त्यानंतर मागं तुम्ही पाहत असलेल्या मनसंवादची ही देखील ओळख करून देतो. सर्वात महत्वाचं, तुम्ही नाव माझं वाचलाच असशील. माझं नाव वीरसेन सुरेश साळोखे आहे. मी कोल्हापूरचा आहे. सध्याला माझी प्रॅक्टिस आहे ती मेंटल हॉस्पिटल जे आहे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे तिथे आहे. गेली 2013 पासून मानसिक आरोग्याची एक चळवळ चालवत आहे. त्यासाठी ट्रेनिंग आहे ते माझं मेडिकल सायकॅट्रिक सोशल वर्क झालेलं आहे. तिथून पुढे मी एमफिल सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर निमॅन्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ बेंगलोरला इथं माझं प्रॅक्टिस थोडीशी झालेली आहे, तिथेही प्रॅक्टिस झालेली आहे. सायकॅट्रिक सेंटर गोहिन सायकॅट्रिक सेंटर मिरज तिथेही माझी प्रॅक्टिस झालेली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही सुद्धा माझी काउन्सिलिंगची प्रॅक्टिस होती, काही थेरपीची प्रॅक्टिस होती, तिथेही माझी प्रॅक्टिस झालेली आहे. त्यानंतर आता सध्याला ठाणेमध्ये काम करतोय. या सर्वांच्या मध्ये स्कूल मेंटल हेल्थवरती 2014ला प्रोजेक्ट राबवला गेला होता. मग तो स्कूल मेंटल हेल्थचा प्रोजेक्ट होता 2014, म्हणजे कोरोनाच्याही आधी. मेंटल हेल्थचा सुताराम कोणालाही माहीत नव्हतं त्यावेळेस. 2 लाख किलोमीटर माझं रनिंग झालेलं आहे त्याच्यामार्फत.
बेळगाव, अगदी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, साताऱ्याचा काही भाग हा माझा 2 व्हीलरवरून माझा पूर्ण झालेला आहे. तिथं अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी स्कूल मेंटल हेल्थचा एक प्रोजेक्ट सुद्धा तयार करून आम्ही शासनाला सबमिट केला होता. त्याच प्रोजेक्टच्या आधारावरती शालेय मानसिक आरोग्य किंवा अगदी प्रत्येक शाळेत एखादा काउन्सिलर असावा हा एक आयडियलिजनचा नियम आता सध्याला लावलेला आहे, हेही लक्षात घ्या. आणि इतकं सारं काम करून आणि ते काम केल्यानंतर नुकतंच मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड आपल्या महाराष्ट्राचा बसणार होता. त्यावेळेला माझं जे काम होतं मी त्यांना फायलिंगरित्या सादर केलं होतं. आणि सध्याला मानसिक आरोग्य आढावा बैठक जी आहे महाराष्ट्र शासनाची आपल्या, त्याचा मी सदस्य आहे, हेही लक्षात घ्या. हे सगळं आता सध्याला माझं सर्व सुरू आहे. आता सुद्धा मनसंवाद, आता मनसंवादची थोडीशी ओळख करून देतो. मनसंवाद हा एक छोटासा पहिला फेसबुकचा आपला ग्रुप होता, वाढत 81,000 पर्यंत गेला. मग त्याचं एक मेंटल हेल्थ इस्टॅब्लिशमेंट म्हणजे मानसिक आरोग्याच्या मधलं पहिलंच असलेलं एक नवीनच गोष्ट म्हणून आपण सुरुवात केली. त्याची आपण काय म्हणू, त्याची एक नोंदणी सुद्धा केली. नोंदणी केल्यानंतर आता सध्याला मनसंवाद आपलं सुरू आहे. जवळजवळ 1,000च्या वरती 1,000च्या वरती तर 2 तर 3 तर 1,000च्या वरती सहजच आपण काउन्सिलिंग केलेलं आहे मनसंवादच्या मार्फत. त्यानंतर 101 काउन्सिलर आपण तयार केले गेलेले आहेत. रजिस्टर्ड काउन्सिलर आपल्याकडे आहेत, त्यांना पूर्ण काउन्सिलिंगचे प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. सोबत मनसंवादच्या सगळ्या आयडेंटिटीज असतात ज्या, म्हणजे आमचा लोगो, एक त्यांना आयडेंटिटी, त्यांना सर्टिफिकेट, हे सर्व काही गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत की जेणेकरून त्यांचं करिअर जे आहे ते समाजात चालू व्हावं म्हणून. आता मी जिथे बसलेलो आहे ते प्रादेशिक आपलं कार्यालय आहे मनसंवादचं, मुंबई भांडुप येथे आहे, हेही सर्वांनी लक्षात घ्या. अशा प्रकारे एक छोटासा प्रवास आपला आहे, मनसंवादचा प्रवास आहे. खूप साऱ्या लोकांनी मनसंवादसाठी डेडिकेशन दिलेलं आहे आणि मनसंवादचा हा प्रवास इथंपर्यंत घेऊन आलेले आहात. आणि इथेही काही जण त्यातल्या हजर आहेत, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. सोबत काही काउन्सिलर्स जे आपले आहेत, ऑलरेडी काउन्सिलिंग या फील्डमध्ये काम करतायत, ते सुद्धा इथं जॉईन झालेले आहेत, त्यांचाही धन्यवाद. आणि दर महिन्याला आपला कोर्स असतो, बेसिक आणि ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्स, की ज्याच्यामधून तुम्हाला समुपदेशन म्हणजे काय शिकवलं जातं, समुपदेशनाच्या पायऱ्या किती असतात, कशा असतात. इव्हन जितका मी आत्ताचा घेतला गेलेला अनुभव आहे निमॅन्समधला, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, इथल्या असलेल्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या एकत्र करून ज्या कोर्समध्ये आम्ही टाकलेल्या आहेत तो आहे बेसिक आणि ॲडव्हान्स आपला कोर्स, बेसिक काउन्सिलिंग आणि ॲडव्हान्सचा कोर्स, ज्याच्या जोरावरती, ज्या कोर्सच्या जोरावरती आपल्या इथं राजश्री दुर्गे मॅडम आहेत, त्यांनाही जॉब इथं मिळालेला आहे. दुसऱ्या आपल्या धनश्री पुजारी मॅडम, त्यांनाही जॉब प्राप्त झालेला आहे. सो इवन तो कोर्स आहे तो तुमच्या जॉबमध्ये बूस्टिंग देखील करतोच. इवन तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असतील त्यासाठी मदत करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये देखील तो बदल घडवतो. असा आपण कोर्स एक डिझाईन गेलेला आहे. इतका जवळजवळ एक 7-8 वर्षाचा अनुभव त्यामध्ये सगळा पिळून काढलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. यस सुप्रिया मॅडम, बोलू शकता तुम्ही, हँडरेज झालेला आहे तुमचा. अरे हा सॉरी यस. आपल्या इथं आपल्या सुप्रिया हिरडेकर मॅडम ज्या सध्याला दिल्ली ते समुपदेशक म्हणजे काउन्सिलर म्हणून काम करत आहेत. आणि त्यांची एक महत्त्वाची गोष्ट, जिथं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना तपासलं जातं असं जे मिलिटरीचं हॉस्पिटल आहे दिल्लीमधलं मिलिटरी हॉस्पिटल, तिथं आता त्या काउन्सिलर म्हणून सध्याला कार्यरत आहेत. त्यांचंही इथं स्वागत. आणि सॉरी मी थोडं पाहिलं नाही तुम्हाला आणि चुकून राहिलं असेल तरी. यस, अशा प्रकारे मनसंवादचा आपला असलेला आतापर्यंतचा प्रवास आहे. मनसंवादच्या ह्या सगळ्या गोष्टी आता चालू आहेत. मनसंवादकडे काउन्सिलिंग, त्याबरोबर सायकोथेरपीज, टेस्टिंग आणि बरंच काही असं चालतं. आणि हे आता सध्याला आपल्या इकडे सुरू आहे. नुकताच एक आपला ऑफलाईन सुद्धा वर्कशॉप 3 दिवसाचा झालेला आहे, हेही लक्षात. यस, यस समीना मॅडम, आम्ही स्वतः सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो. पूर्वी आय थिंक सो त्याही मॅडम इथं असाव्यात. समीना मॅडम नाही, समीना आय थिंक सो, त्यांचं नावच मी विसरलो. समीना मॅडम, तुमच्या मैत्रिणीचं नाव काय मला सांगा. मी विसरलो. इथं आत्ता होत्या, जॉईन झाल्या होत्या. सेम टू सेम तुमचं नाव असल्यामुळे मी विसरलो.
मुंबईच्याच आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याकडे काउन्सिलिंगचा कोर्स केला होता आणि आता सध्याला त्याही काउन्सिलिंग करतायत तिथे. आय थिंक सो त्यांनी जॉब पण मिळवलेला आहे. बरोबर का समीना मॅडम? हा नाही नाही, अजून एक दुसरे आहेत. हा सॉरी, हा त्यांचंही नाव समीनाच आहे. सॉरी सॉरी सॉरी, येस. हा, ह्या समीना मॅडम दुसरे आहेत. सॉरी सॉरी. आणि त्या एका आहेत आपल्या जुन्या, त्यांनाही इथं मिळालेलं आहे. त्यांचं पण सेम नाव झालं सर. येस. अजून कोणाला काही बोलायचं आहे, काही विचारायचं आहे? येस. सो मला वाटतं की भरपूर साऱ्या गोष्टी आपण इथं आता चर्चा केलेली आहे, बोललेलो आहे आणि भरपूर सारा वेळही तुमचा घेतलेला आहे. 9:30 ते 10:30 11 वाजलेले आहेत आणि आतापर्यंत तुम्ही सर्वांनी जे काही आहे समुपदेशनाविषयी ऐकलेले